तरी सुद्धा शाळेत जाण्यापूर्वी महादेवाला जल अर्पण करायला येतात. आता इथे बसलेली जेवढी चिल्लर मंडळी बालगोपाल तुम्ही येतात का मंदिरात येता पाणी चढवायला? माझ्या घरी माझा पुतण्या आहे कृष्णा, एक नंबरचा आगाऊगी राहीक, इतका डेंजर आहे, पूर्ण गाव त्याला ओळखतं आगाऊपणाच्या बाबतीत. पण तुम्हाला घरातला अनुभव सांगते, ज्या दिवसापासून त्याने महादेवाला जल अर्पण करायचं चालू केलं त्या दिवसापासून त्याच्यापेक्षा त्याच्या बापात जास्त परिवर्तन यायला लागलं. मुलगा जर परमार्थ करायला लागला तर आई वडिलांच्या मनाला सुद्धा कुठेतरी कुठेतरी वाटतं की आपले लेकरं परमार्थ करतात तर आपण का करू नये, वाटतं की नाही? एखाद्या दारुड्या माणसाचा मुलगा जर हरिपाठाला दररोज येत असेल तर त्या दारुड्या माणसाला सुद्धा एक दिवस भगवान सद्बुद्धी देतो. आज माझा मुलगा जर एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढ्या मोठ्या जागेवर असेल तर मी सुद्धा त्याच्याकडून हा गुण घेतला पाहिजे. म्हणून सज्जन हो, फक्त मनोभावे परमार्थ करत राहा. माझी आई मला सांगते, 3-4 वर्षाची असताना जर आई मला मामाच्या गावी घेऊन जायची तर तेव्हा वडिलांची जास्त लाडकी होती मी. केव्हा मला आठवण यायची, जेव्हा आईने फटके दिले की मग पप्पाची आठवण यायची. आणि रडत असताना असे कागद असायचे, ते कागदाचे तुकडे तुकडे करून असे मांडीवर ठेवून घ्यायची. म्हणजे आई सांगते मला काही आठवत नाही, आणि ते कागदाचे तुकडे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे म्हणे. ओम नमः शिवाय, माझ्या पप्पाला लवकर पाठव. ओम नमः शिवाय, माझ्या पप्पाला लवकर पाठव. तुम्ही देवाला काय अर्पण करतायत हे महत्वाचं नाहीये, पण किती श्रद्धेने अर्पण करतायत हे महत्वाचं आहे. तुम्ही भगवान परमात्म्याला किती प्रेमाने किती आदराने हाक मारतायत हे महत्वाचं आहे. तुम्ही भगवंताला गुलाबजामचा नैवेद्य देतायत की बासुंदीचा नैवेद्य देतायत की पंचपक्वानाचं ताट देतायत हे महत्वाचं नाहीये. तुम्ही नैवेद्य किती श्रद्धेने अर्पण करतायत आणि भगवंताला किती श्रद्धेने म्हणतायत, देवा माझ्या गरीबाच्या घरची चटणी मिरची गोड करून घ्या. असं जेव्हा तुम्ही प्रेमाने त्याला म्हणाल ना, तेव्हा तो तुमचा नैवेद्य नक्की स्वीकारेल. महाराज, आमचे नामदेव महाराज छोटीशी बालमूर्ती, आईने सांगितलं, बाळ नामा तुझे बाबा बाहेर गावाला गेले, जा तेवढं पांडुरंगाला नैवेद्य देऊन ये बरं. नामदेव महाराजांनी तो नैवेद्याचा ताट घेतला आणि देवळाकडे निघाले. छोटीशी बालमूर्ती 5-6 वर्षाची, पायाला चटके लागत होते पण तसेच घाईघाईने ताट घेऊन पळतायत. पांडुरंगाच्या त्या देवळामध्ये प्रवेश केला. पूर्वी काय एवढी गर्दी वगैरे नसायची. देवासमोर तो नैवेद्याचा ताट ठेवला आणि देवाला म्हणतात, देवा आवर बाबा लवकर, माझे मित्र माझी वाट पाहतायत. तुम्ही म्हटलंय कधी महादेवाला असं, महादेवा पटकन आवर बरं, मला शेतात जायचंय, असं म्हणता तुम्ही? नामदेव महाराजांनी असं म्हटल्याबरोबर पांडुरंगाने डोळेच वटारले. म्हणे 28 युगापासून मी या विटेवर उभा आहे, पण आजपर्यंत मला कोणी एवढ्या हक्काने नाही म्हटलं की देवा पटकन आवर बरं मला जायचंय. असं नाही म्हटलं कोणी. 5 मिनिट 10 मिनिटं नामदेव महाराजांनी वाट पाहिली, पण अजूनही पांडुरंग हालचाल करत नाही, विटेवरून उतरत नाही. पुन्हा नामदेवराय जरा बाहेरून फिरून येतात. देवा अजून जेवला नाहीस तू? अरे बघ हे ताट जसंच्या तसं पडलंय, आणि बघ तू जोपर्यंत जेवत नाही ना तोपर्यंत मला घरी परत जाता येणार नाही. हा नैवेद्य मी असंच असं कसा घेऊन जाऊ आईकडे? आई मला रागवेल ना. आईने सांगितलंय पांडुरंगाला देऊ नये. देऊ नये म्हणजे काय, तुझ्या समोर ठेवून थोडी जाऊ पांडुरंगा? अरे तुला जेवावं लागेल बाबा. नामदेवरायांचे ते गोड बोबडे बोल पांडुरंगाला एवढे गोड वाटत होते. अतिशय प्रसन्न चेहऱ्याने पांडुरंग नामदेव महाराजांचे बोबडे बोल ऐकतायत. 1 तास 1.5 तास 2 तास झाले पण पांडुरंग जेवत नाही. आता मात्र नामदेव महाराज काकुळतीला आले. देवाला सांगतात, देवा किती वेळ झाला रे तुझी विनवणी करतोय, 2 घास खाऊन घे ना बाबा, 2 घास खा ना. अरे मी जर जेवत नाही ना तर माझी आई माझा असा कान पिळते आणि तोंडात घालते. मला उपाशी आई राहू देत नाही. दररोज माझे बाबा यायचे तुला जेव घालायचे, कसा गुटू खायचा, आणि आज मी आलो तर तू एवढे नाटक करतोय. पांडुरंगा तुला जेवावंच लागेल. आणि लक्षात ठेव, जर नसेल भूक तर कमीत कमी एवढं दूध तर घे, तुला दूध तरी प्यावं लागेल.
आता दुधाचा प्याला समोर ठेवला पण पांडुरंग हालत नाही जागेवरचे. नामदेव महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज सजल नेत्र झाले आणि नामदेव महाराज रडू लागले, काकुतीला आले. देवा अरे किती वेळ झाला रे, तुला म्हणतोय जेवण कर जेवण कर, नसेल जेवायचं दूध तरी घे बाबा. आणि तू जर बघ, लक्षात ठेव पांडुरंगा, जर तू दूध नाही पिला तर तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन, पण असाच माघारी जाणार नाही. बाल हट्टाला पेटले नामदेवराय. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुआवत नामाला. हो काला बछड़ा कपिला गाय, दूध दुआवत नामा जाए. सोने का गड़वा दूध से भरियो, पियो नारायण आगे बढ़ियो. सोने का घड़ेवा दूध ने भरियो, पियो नारायण आगे भरियो. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवाता, सिरा पछाड़त हमारो. प्रभु जी के मूरत दूध नहीं पीवत, सिर पछाड़त हमारो. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. बोला पंढरीनाथ महाराज की जय. भगवान परमात्म्याला रिझवण्यासाठी त्यावर तेवढं निस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे महाराज. म्हणून निर्मळ मन, भगवंताविषयी निर्मळ मन भक्ताचं असणं गरजेचं आहे. आणि शिव महापुराणामध्ये तर नैवेद्याचा महिमा सुद्धा अगाध सांगितलाय. नैवेद्य महिमा व्यासदेवजी या श्लोकातून नैवेद्याचं वर्णन करतात. नैवेद्य निर्णय प्रोक्तम इत्थं वो मुनी सत्तमा, शृणुध्वं बिल्व महात्म्यं, सावधान तयादरा. या नैवेद्य महिमाने कुणाचा उद्धार झाला? नैवेद्य महिमा एवढा अगाध का वर्णन करतात. ज्यावेळी शौनकजींनी सूतजींना प्रश्न केला, हे महात्मन, भगवान शंकराची निवासस्थान काशी असताना ते कैलासावर का गेले? या प्रश्नातून नैवेद्य महिमाची सुरुवात होते बरं का. प्रश्न खूप महत्वाचा आहे. श्रोता जर चाणाक्ष बुद्धीचा असेल, श्रोत्याच्या मनात जर प्रश्न निर्माण होत असतील, तर वक्त्याला सुद्धा कथा सांगायला आनंद वाटतो. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रोत्याला हा अधिकार दिला गेलाय की वक्त्याला त्यांनी प्रश्न करावा. नाहीतर इतर ठिकाणी नाही हा अधिकार श्रोत्यांना. फक्त वक्त्याने बोलत राहायचं, ऑर्डर देत राहायचे, लोकांनी तसं वागत राहायचं. पण इथे मात्र समाजाला आंधळ न ठेवता समाजाला ज्ञान दृष्टी देण्याचं काम या हिंदू सनातन धर्माने केलेलं आहे. ऐका, वर्णन करतात भगवान भोलेनाथ यांचं निवासस्थान काशी असताना ते कैलासावर का गेले? त्याचं उत्तर ऐका. सृष्टीवर म्हणजे पृथ्वी तलावावर एक सात्विक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं यज्ञदत्त. हा यज्ञदत्त जो काही ब्राह्मण होता, भगवान भोलेनाथाची उपासना करणारा, मनोभावे श्रद्धाने प्रेमाने भोलेनाथाला भजणारा. आणि भगवान भोलेनाथाच्या कृपेने यज्ञदत्त ब्राह्मणाला एक मुलगा झाला. त्याचं नाव सांगितलंय गुणनिधी. गुणनिधी नावाचा मुलगा. कधी कधी काय होतं, मुलांचे नाव आम्ही खूप चांगले ठेवतो पण मुलं तसे वागत नाही.
एका मुलीचं नाव तिच्या बापाने ठेवलं होतं शांताबाई, पण त्या शांताबाईला भांडणीशिवाय अजिबात करमत नाही. एका मुलीचं नाव मी ऐकलं सुलोचना, ती पाहते मुंबई पुन्हा, एक डोळा इकडं आणि एक इकडं. नाव सुलोचना, पण डोळे बघा तिचे. एका माणसाचं नाव होतं गंगाधर आणि त्याला आंघोळ नाही महिनाभर. नाव गंगाधर आणि आंघोळीचा तपास नाही. असे काही काही लोकांचे नाव असतात पण ते अजिबात जुळत नाही. म्हणून सध्याच्या मम्म्या इतक्या हुशार आहेत, आपल्या मुलांचे नाव कसे ठेवतात ते पिंटी, मंटी, गंटी असे नाव ठेवतात. आणि इंग्रजांच्या कुत्र्यांचे जे नाव होते ते आमच्या मुलांसाठी आम्ही ठेवू लागलो. इतके आम्ही विचित्र माणसं आहेत. म्हणून नाव ठेवताना सुद्धा जरा विचार करावा. या यज्ञदत्त ब्राह्मणाने आपल्या मुलाचं नाव गुणनिधी ठेवलं, जेणेकरून याच्यामध्ये सद्गुणांचा समावेश होतो. पण तसं झालं नाही. महाराज खूप लाडका होता, लाडाने वाढवला. मी तर नेहमी सांगते, तुमच्या मुलाचं जीवन जर भविष्यात उज्ज्वल असावं अशी अपेक्षा असेल तर गरजेपेक्षा जास्त मुलांचे लाड करू नका. तुम्ही गरजेपेक्षा जर जास्त लाड केले ना तर गरजेपेक्षा जास्त बिघडतील. 10 रुपये जर दिले तर 10 रुपयाचा हिशोब घ्या. एवढे पैसे दिले तू कुठे मोडले, आणि मोडले तर मग मला दाखव, जेणेकरून तो त्या पैशांचा वापर चुकीच्या ठिकाणी करणार नाही. म्हणून ही चौकशी करत राहा. या गुणनिधीला एवढं लाडाने वाढवलं, एवढं लाडाने वाढवलं की त्याला कधीच पैशाची तर किंमत कळालीच नाही, पण माय बापाची सुद्धा त्याला किंमत कळाली नाही. आणि तुम्हाला सांगते, मुलं बिघडण्यामागे 75% हात त्यांच्या आईचा असतो. बरोबर आहे ना महिला मंडळ? लेकरं बिघडायच्या मागे 75% कारण त्यांची आई असते. आईचे खूप लाड असतात. मुलाने सांगितलं आई 100 रुपये दे. नाही देते तुला 100 रुपये, पण तुझ्या बापाला सांगू नको, कारण तुझा बाप ओरडेल मला, आणि बापाच्याच खिशातले गायब केलेले असतात. म्हणून असे रिकामे काम करू नका. दोघ जण पती पत्नी दोघांचं कर्तव्य की आपल्या लेकरांचं भविष्य चांगलं व्हावं, उज्ज्वल व्हावं, त्यासाठी दोघांचा सल्ला, दोघांचं एकमत होणं अत्यंत गरजेचं आहे. आईचे लाड होते आणि आईच्या लाडामुळे गुणनिधी जास्तच बिघडला. गंमत अशी झाली, हळूहळू तो लहानाचा मोठा झाला. बाप चिंता करत होता, का ग हा मुलगा एवढा विचित्र वागतोय, कितीतरी व्यसनाधीन झालाय, त्याचं जीवन असं बिघडत चाललंय, त्याची हौस मौस पूर्ण नाही झाली तर तो आता चोऱ्या करतो, त्याला शोभत नाही असं वागणं. तेवढ्यामध्ये आई म्हणते, अहो जाऊ द्या, लेकरू आहे, लहान आहे अजून, लग्न झालं, बायको आली घरात की सुधरेल तो. आणि जुन्या म्हाताऱ्या म्हणतात, एकदा मुलाचं लग्न झालं की त्याला शिंग फुटतात म्हणे. बरोबर आहे का? आणि घरात मुलाचं लग्न झाल्यानंतर जी आई लहानपणी लाड करायची तीच आई म्हणते, हा आहे ना बाई, पहिले असा नव्हता, हा आता बिघडला. कोणामुळे? तिच्यामुळे. तिच्यामुळे नाही बिघडला, तुझ्यामुळे बिघडला, आणि तिचं नशीब फुटलं बिचारीचं. हा, तुम्ही हसतायत म्हणजे चांगला अनुभव आहे तुम्हाला. परिणाम तसेच आहेत महाराज. गुणनिधीचा विवाह झाला, लग्न झाल्यानंतर तरीही तो सुधरायचं नाव घेत नाही. घरातल्या डाळी साळी विकणं, काही करणं, रिकामे काम चालू होते. शेवटी बापाने त्याला घराच्या बाहेर काढून दिलं. गुणनिधीला बाहेर काढलं तर आई मध्ये पडली, माझ्या मुलाला का हाकलताय? तुझ्या मुलालाच नाही, तू पण तुझे कपडे आवर निघेतून. दोघांना, माईला पण, लेकाला पण आणि त्याच्या बायकोला पण, तिघांना काढून दिलं. आणि तिघांना काढून दिल्यानंतर बापाने दुसरं लग्न करून घेतलं. काय अवघड कार्यक्रम आहे नाही का? बायकोला काढून दिलं, मुलाला, सुनबाईला, मग म्हाताऱ्याने दुसरं लग्न केलं. आता या तिघांना घरी परत जायला चान्स नव्हता. तसेच गाव सोडून भटकू लागले, जिथं पोट भरेल तिथे थांबू लागले. असं करता करता एके दिवशी गुणनिधीची आई मरण पावली. आई मेल्यानंतर फक्त पत्नी होती. पत्नीला सुद्धा कळून चुकलं की हा काही चांगल्या कामाने पैसे कमवत नाही, हा नेहमी वाईट वृत्तीने आणि वाईट कर्मानेच धन जमा करतो, म्हणून असा नवरा, असा पती नको मला. पत्नी सुद्धा त्याला सोडून गेली. एकटाच गुणनिधी भटकू लागला, फिरू लागला. खूप उपवासी होता, कारण घरदार नाही, बसायला सावली नाही, राहायला घर नाही, जाणार कुठे, आश्रय नाही. आणि तुम्हाला एक सांगते, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये
एक वेळ गावाने साथ सोडली चालेल, आई वडिलांनी साथ सोडली कदाचित तरीही चालेल, पण ज्या पत्नी बरोबर संसार करण्याची शपथ घेतलीये त्या पत्नीने कधीच पतीची साथ सोडू नये, मग तो कसाही असला तरी. नेहमी नेहमी त्याची साथ द्या. साथ द्या याचा अर्थ मला असं नाही म्हणायचं की तो वाईट कामाने पैसे मिळवत असेल, वाईट कर्म करत असेल तर ते साथ द्या, असं नाही मला म्हणायचं. पण त्या पतीला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा. दुराचारी असणाऱ्या रावणाने शेवटच्या श्वासापर्यंत कुणाचं ऐकलं नाही, पण मरताना सुद्धा त्याची पत्नी मंदोदरी हिने त्याला उपदेश करणं सोडलं नव्हतं. म्हणून पत्नीचा हा धर्म आहे. अर्धांगिनी या नात्याने नेहमी आपल्या पतीला दलदलीमधून, वाईट संगतीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणि गुणनिधीच्या जीवनातून त्याची पत्नी निघून गेल्यानंतर एकटाच होता, भटकत होता, कुणी उभं करत नव्हतं, पोटात भाकर नव्हती, 3-4 दिवस झाले अन्नाचा कण नाही. एका शिव मंदिरावरती त्याला घंटानाद ऐकू आला, आरतीचा आवाज आला. त्या भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये तो जाण्याचा प्रयत्न करतो, पण पुजाऱ्यांनी कदाचित त्याला हाकलून दिलं असावं, म्हणून मंदिराच्या पायरीवरच बसून राहिला. गंमत पाहत होता गुणनिधी. पुजाऱ्याने पूजा केली, आरती ओवाळली आणि सुंदर असा नैवेद्याचा जो ताट होता ना, तो नैवेद्याचा ताट महादेवाच्या समोर ठेवला, त्याला पाणी ओवाळलं, मंदिर बंद केलं, कडी लावून घेतली आणि पुजारी निघून गेला. त्या नैवेद्याचा सुगंध गुणनिधी पर्यंत आला, कारण भूक होती पोटात. त्याच्या डोळ्यासमोर महादेव दिसत नव्हते, त्याच्या डोळ्यासमोर पंडित दिसत नव्हते, त्याच्या डोळ्यासमोर लोक दिसत नव्हते. त्या गुणनिधीच्या डोळ्यासमोर फक्त तो नैवेद्य दिसत होता, कारण त्याला भूक लागली होती. जरा अंधार पडू दिला, फक्त मंदिरातला दिवा त्याला तेवताना दिसत होता. आजूबाजूला पूर्ण अंधार झालेला. त्या अंधाराचा आश्रय घेऊन तो गुणनिधी मंदिरामध्ये प्रवेश करतो. हळूच कणकडी उघडली, मंदिरात शिरला. तेवढ्यामध्ये जणू काही दिव्याची वात आता विझण्याच्या मार्गावर होती, कारण वात संपत आलेली होती. म्हणून त्या गुणनिधीने काय केलं, त्याच्या कमरेचं जे धोतर होतं ना, त्या धोतरचा एक कापड फाडून घेतला आणि ते छोट्याशा चिंदीची अशी वात बनवली. आपण काकडा म्हणतो ना त्याला, ती वात बनवली. ती वात त्या पणतीमध्ये भिजत घातली आणि मग तो दिवा लावला. पहिलं सत्कर्म त्याच्या हातून झालं, अनायासे झालं, लोभात का असे ना. त्याने त्या कपड्याची वात त्या महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केली आणि दिस पडलेला नैवेद्य पटकन उचलला, हातातच घेतला. तेवढ्यामध्ये पंडितजींनी लोकांना आरळ मारली, धावा धावा, मंदिरात चोर आहे, पळा पळा, मंदिरात चोर आहे, मंदिरात चोर आहे. गावकरी धावत आले, त्याने तो हातातला नैवेद्य तसाच खाली ठेवून दिला, मंदिराच्या बाहेर पळून आला. तेवढ्यामध्ये लोकांनी त्याला पायरीवरच पकडलं, बेदम मारलं. इतकं मारलं की आता शेवटी त्याच्या देहातले प्राण निघून गेले. भुकेला आणि नैवेद्याच्या आशेने गुणनिधीने आपला जीव सोडला होता. महादेवाच्या मंदिराच्या पायरीवर त्याचा प्राण गेलेला होता. भगवान भोलेनाथाचा नैवेद्याचा महिमा एवढा आगाध आहे महाराज. फक्त नैवेद्याचं दर्शन जरी झालं ना, तरी सुद्धा काशी क्षेत्राच्या दर्शनाचा लाभ जीवाला होतो. महादेवाच्या नैवेद्याचा तो महिमा आहे. असं म्हणतात की महादेवाचा नैवेद्य खाऊ नये. ठीक आहे, मीही म्हणते नैवेद्य खाऊ नये, पण तुम्ही जर तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करत असाल तर मात्र तो नैवेद्य ग्रहण करायला काही हरकत नाही. महादेवाच्या आज्ञेने प्रसाद म्हणून त्याचं ग्रहण करा. अगाध महिमा नैवेद्याचा आहे. गुणनिधी मरण पावला, पण बघा त्याचं दैव असं की त्याला घेण्यासाठी यमदूत नाही आले तर शिवगण आले. ज्याने जन्मभर पाप केलं, ज्याने कधीच कुणाचं चांगलं केलं नाही, ज्याने परमार्थ केला नाही, फक्त मरताना नैवेद्य दर्शन आणि महादेवाचा आश्रय, तेवढंच काम केलं. शेवटी त्याला शिवगण घेण्यासाठी आले. काही काळापर्यंत तो शिवगणांसह राहिला, म्हणून त्यामध्ये परिवर्तन झालं. त्याचा जो सूक्ष्म देव होता, भगवान भोलेनाथाने पुन्हा त्याला कर्मधर्म संयोगाने या पृथ्वीवरती जन्माला घातलं. तोच गुणनिधी पुढच्या जन्मामध्ये दम नावाचा राजा झाला. ऐकताय ना तुम्ही?
तोच गुणनिधी दम नावाचा राजा झाला. एवढा वैभव संपन्न राजा. पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्या दम नावाच्या राजाने आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी महादेवाचे मंदिर उभे केले. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महादेवाच्या मंदिराची स्थापना केली जाते त्याला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य प्राप्त होतं. एक छोटं मोठं जरी मंदिर तुम्ही उभं केलं असेल आणि त्या मंदिरामध्ये जर दररोज उपासना आराधना करत असाल तर त्याची फलश्रुती निश्चित प्राप्त होते. त्या दम राजाने आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी महादेवाचे मंदिर स्थापन केले. भोलेनाथाची भक्ती करू लागला आणि जेव्हा तो ध्यान करत होता तर साक्षात कैलासपती भोलेनाथ पार्वती मातेसह त्याच्या ध्यानात त्याला दर्शन देत होते. चला तर आपणही या दम राजा बरोबर महादेवांच्या दर्शनाचा लाभ घेऊया. सर्वांनी आनंदाने भजन करूया. श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमः सर्वांनी म्हणा श्री शिवाय नमः श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ॐ श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं जय हो शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं
धमराजाने जी साधना केली, जो नामजप केला, त्या नामजपाने भगवान भोलेनाथ पार्वती सहित धमराजावर प्रसन्न झाले. दर्शन दिलं दोघांनी. धमराजा प्रसन्न झाला. आज साक्षात माझ्या भोलेनाथाचं, शंकराचं मला दर्शन झालं आणि तेही जगदंबा पार्वती मैया बरोबर. त्यावेळी एक जरा विचित्र घटना अशी घडली. धमराजा भोलेनाथांकडे पाहत असताना पार्वती मातेकडे सुद्धा जरा नजर वाकडी करून पाहत होते. पार्वती मातेच्या मनात जरा राग आला. म्हणे, प्रभू, हा तुमचा भक्त माझ्याकडे अशा वाकड्या नजराने पाहतोय. शाप देते मी याला, याचा एक डोळा फुटेल. भोलेनाथ म्हणतात, अगं असं असं करू नको देवी. तो तुझ्याकडे वाईट नजरेने नाही पाहते. तो जरी तुझ्याकडे एक सारखा पाहतोय ना, त्या पाहण्यामध्ये त्याचा एक भाव आहे. त्यावेळी धमराजा स्वतःच हात जोडून म्हणतात, मैया, तुमच्याकडे पाहण्यामागे माझ्या अंतकरणात एक भाव असा होता की माझ्या पार्वती आईने असं कोणतं पुण्य केलं असेल की ज्या मातेला महादेवाच्या शेजारी बसण्याचं स्थान मिळालं. असं कोणतं पुण्य माझ्या पार्वती मैयाने केलं असेल. प्रभू, माझ्यावरही अशी कृपा करा आणि जेणेकरून मलाही तुमच्या जवळ बसण्याची जागा मिळावी. काय काय श्रेष्ठ भाव होता महाराज. त्यावेळी भगवान भोलेनाथांनी त्या धमराजाला आशीर्वाद दिला की म्हटले, जा, व्यवहारामध्ये ज्या पद्धतीने माणसाच्या शेजारी बसण्याचा अधिकार त्याच्या पत्नीचा असतो आणि दुसरा अधिकार असतो मित्राचा. म्हटले, हे राजन, माझ्या बरोबर बसण्याचा अधिकार माझ्या पत्नीचा आहे, पण दुसरा अधिकार मित्राला सुद्धा असतो. म्हणून तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुझा माझा मित्र म्हणून स्वीकार करतो. धमराजा स्वतः भगवान भोलेनाथाचे मित्र झाले. भगवान भोलेनाथांनी धमराजाला मित्र म्हणून स्वीकारलं. म्हणून तो धमराजा आता दम राहिलेला नव्हता, तर पार्वती मातेने त्याचा एक डोळा फोडल्यामुळे त्याला कुबेर हे नाव पडलं. बोला कुबेर महाराज की जय. एवढंच नाही तर त्या कुबेराला जे पूर्वजन्माचं नाव त्याचं गुणनिधी होतं, तेच नाव आता महादेवांनी धननिधी असं त्याला दिलं. गंमत अशी झाली, भोलेनाथ आता विचार करतात, बघा किती दयाळू आहेत भगवान भोलेनाथ. विचार करतात की एका मित्राचं कर्तव्य काय. आता मी जर याला कुबेराला माझा मित्र म्हणून स्वीकार केलाय, तर माझं कर्तव्य आहे की मित्राची विचारपूस करावी, मित्राच्या बरोबर राहावं. आणि ऐका, ज्याच्या जीवनामध्ये जीवलग मित्र असतात ना, त्याला कशाचीच कमी पडत नाही. सांगतात ना, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, नाही का. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. माणसाला एखादा मित्र नक्की असावा. महिला मंडळ, ज्यावेळी तुम्ही माहेरी जातात तेव्हा तुम्हाला तुमची बालपणाची मैत्रीण जर भेटली, तर ती मैत्रीण तुम्हाला असं विचारते का, हो तुझ्याकडे किती एकर शेती आहे, तुझ्याकडे किती डझन साड्या आहेत, तुझ्या अंगावर किती किलो सोनं आहे. मैत्रीण असं कधीच विचारणार नाही. मैत्रीण एकच विचारते, तू जशी लहानपणी माझ्या बरोबर खेळत बागडत आनंदी होती, तशी तू तुझ्या संसारात आनंदात राहते का. मैत्रीण जी जीवलग मैत्रीण असते ना, ती नेहमी आपल्या हृदयातल्या गोष्टी विचारत असते महाराज. म्हणून एक तरी मित्र जीवनामध्ये पाहिजे. आणि मित्र सुद्धा असा पाय ओढणारा नको, मित्र स्वार्थी नको, तर मित्र कसा आरशासारखा मित्र पाहिजे. आरसा काय करतो माहिती का तुम्हाला. तुम्ही जसे आहात तसा तुम्हाला तो दाखवतो. बरोबर. तुरमन दर्पण कहलाए हो,
तो रमन दर्पण कहलाए। तोरा मन दर्पण वाह. कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. तो रमन दर्पण कहलाए हो, तो रमन दर्पण कहलाए। तोरा मन भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए। तो रमन दर्पण कहलाए हो, तो रमन दर्पण कहलाए। जोरदार टाळ्या आमच्या महाराजांसाठी झाल्या पाहिजे. मला एक सांगा महिला मंडळ, खरंच सांगा प्रामाणिकपणाने, जर खोटे बोललात तर शेजारच्याची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही तरुणपणात जेवढा आरसा पाहिला तेवढा म्हातारपणी पाहता का? हा, म्हातारपणी आरसा पाहायची इच्छा होते का तुमची? नाही ना. का होत नाही? कारण तरुणपणात आम्ही आरशात जेवढे सुंदर दिसतो तेवढे म्हातारपणी दिसत. दोष आरशाचा आहे की आपल्या चेहऱ्याचा आहे? कोणाचा दोष आहे? दोष आपला आहे महाराज. आणि तो आरसा आपल्याला दाखवतो, अरे आता तुझे दात पडले, आता तरी माळ घाल गळ्यात, आता केस पांढरे झाले, आता तरी पंढरीची वारी कर. असा आरसा आम्हाला सांगतो. तसा मित्र पाहिजे जीवनामध्ये. आणि म्हणून भगवान कुबेर यांची जर तुम्ही पूजा करत असाल तर भगवान कुबेर तुम्हाला धन धान्य वैभव संपत्ती सगळं देतात, कारण ती धनाची देवता आहे. आणि ते कुबेर भगवान भोलेनाथाचे मित्र आहेत. म्हणून कुबेराची नगरी आहे अलकापुरी, आणि त्या अलकापुरीच्या शेजारी भगवान भोलेनाथाची नगरी आहे कैलास. कुबेराच्या मनामध्ये खूप आनंद झाला. कुबेराने आपल्या धन संपत्ती वैभवाद्वारा भगवान भोलेनाथांसाठी लंका नगरी बांधून दिली. आता लंकेची पूजा सोन्याची लंका होती. मग आपल्या मित्राला आपण सोन्याची नगरी बांधून दिल्यानंतर तिची वास्तुशांती झाली पाहिजे. वास्तुशांती करण्यासाठी त्या काळचा दशग्रंथी पंडित ब्राह्मण म्हणजे रावण, कुबेराचा सावत्र भाऊ. शिवमहापुराणामध्ये असं वर्णन आलंय की भगवान भोलेनाथ यांचे भक्त दोघं आहेत. कुबेरही भक्त आहे आणि रावणही भक्त आहे. रावणाच्या वडिलांचं नाव आहे विश्रवा ऋषी, यांचा पुत्र रावण. रावण आणि कुंभकर्ण हे त्यांचे पुत्र आहेत. कुबेर सुद्धा विश्रवा ऋषींचाच पुत्र आहे, पण त्याच्या मातेचं नाव शिवपुराणामध्ये दिलेलं नाहीये. कुबेराने महादेवासाठी सोन्याची नगरी बनवली. रावणाने वास्तुशांती केली, आणि वास्तुशांती केल्यानंतर गृहस्थी माणसाचं कर्तव्य की ब्राह्मणाला त्याने दान करावं. दान दिल्याशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही. आता तुम्ही हे जे श्रवण करतायत, ही श्रवण सुद्धा एक भक्ती आहे, आणि ही भक्ती सुद्धा फलद्रूप व्हावी अशी इच्छा असेल तर यासाठी सुद्धा काहीतरी दान करावं लागतं. म्हणून या ठिकाणी सांगितलं, रावणाला विचारतात, हे पंडितजी, आपण एवढी सुंदर नगरीची पूजा केली, मनोभावे पूजा केली, मग आता हे पूजन झाल्यानंतर माझं कर्तव्य की मी तुम्हाला काहीतरी दान द्यावं. मग सांगा तुमची काय इच्छा आहे, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. असं कोण म्हणतं? महादेव म्हणतात. त्यावेळी रावणाने ती नगरी पाहिली आणि रावणाच्या डोळ्यातच बसली. रावणाने सांगितलं, म्हटले भोले बाबा, जर खरंच तुम्ही मला मनापासून दान देणार असाल तर मला दुसरं तिसरं काही दान लागत नाही. ज्या नगरीची मी पूजा केली मला तीच दान द्या. आणि महादेव एवढे भोळे आहेत, तथास्तु म्हणून सोन्याची नगरी सुद्धा रावणाला दान करून दिली. आता मला सांगा, तुमच्या बंगल्याची पूजा जर ब्राह्मण बुवा करत असतील आणि ब्राह्मणाने सांगितलं हा बंगला माझ्या नावावर करा, करणार का तुम्ही? हा, तुम्ही ब्राह्मणाचं धोतर सुद्धा ठेवणार नाही, लवकर हाकलून देणार. पण महाराज भगवान भोलेनाथ एवढे दयाळू आहेत की त्यांनी ती नगरी सुद्धा रावणाला दान दिली. म्हणून ऐका, एवढा गोड महिमा या ठिकाणी शौनकादी ऋषींच्या प्रश्नातून आपल्याला प्राप्त झाला. हाच संदर्भ श्रीमद भागवतामध्ये व्यासदेवजी एका श्लोकाद्वारे सांगतात.
दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागसा श्री धर्मान भगवत धर्मान समासन्यास योगत दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागसा गृहस्थाश्रमी माणसाने त्याच्या जीवनातला काही भाग धर्माच्या कार्यासाठी खर्च करावा. ज्या पद्धतीने विहीर असते, विहीर महिला मंडळ ऐकताय ना, हा, तुमच्या विहिरीला भरपूर पाणी लागलं आणि तुम्ही असं ठरवलं की मी माझ्या विहिरीचं थेंबर पाणी सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही, पक्क लोखंडी झाकण बसवून दिलं विहिरीला. एकदम कंजूस माणसाची विहीर. 10 वर्षानंतर दुष्काळ पडला, बाबाने आठवण आली, म्हटले चला आपल्या विहिरीला भरपूर पाणी लागलं होतं, आता आपण वापरात घेऊ, दुष्काळ पडला तर. त्याने विहिरीचं झाकण काढलं. मला सांगा, विहिरीचं पाणी पिण्यासारखं राहिलं असेल का? अजिबात नाही. विहिरीचं पाणी जर अमृतासारखं निर्मळ राहावं आणि आमच्या पिढ्यानपिढ्यांना ते प्राप्त व्हावं अशी जर इच्छा असेल तर त्यासाठी त्या विहिरीचा नेहमी उपसा काढला पाहिजे, नेहमी तिच्यातलं पाणी वापरात आलं पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा उपभोग जर तुमच्या पिढ्यानपिढ्यांनी करावा अशी इच्छा असेल तर त्या तुमच्या संपत्तीतला काही भाग अशा धर्माच्या कार्यामध्ये तुम्ही दान करा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुमची संपत्ती आनंदाने उपभोगतील. म्हणून दान धर्म सांगितला. सज्जनो, जर बारकाईने विचार केला तर एक सुभाषितकार सांगतात, हस्तो पवित्रो यदि दान पुण्य पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठो पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, हाताचा दागिना किंवा हाताची पवित्रता ही दान करण्यामध्ये आहे, हाताची श्रेष्ठता दान करण्यामध्ये आहे. पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, पायाची श्रेष्ठता ही तीर्थयात्रेमध्ये आहे. कंठाची श्रेष्ठता, भगवंताने जर तुम्हाला चांगला आवाज दिला असेल तर त्या कंठाची श्रेष्ठता भगवंताचं गुणगान करण्याने आहे. आणि तुमच्या हृदयाची श्रेष्ठता ब्रह्मनिष्ठेने म्हणजे भगवंतावर प्रेम केल्याने होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांनी आनंदाने म्हणा, पार्वती पतये हर 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 महादेव. या ठिकाणी विद्येश्वर संहितेनंतर पुढची संहिता म्हणजे रुद्र संहितेला प्रारंभ होतो. ज्या रुद्र संहितेचा पहिला खंड सतीखंड शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. या सतीखंडला प्रारंभ करण्यापूर्वी 2 मिनिटाचं आपण भजन करूया. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय. नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः
शौनक आदी ऋषींनी सुतजींना प्रश्न केला, हे महात्मन, भगवान भोलेनाथांचे शेजारी विराजमान असणाऱ्या ज्या सती देवीचं आपण वर्णन केलं, कैलास पर्वतावर राहणाऱ्या ज्या सती देवीचं आपण वर्णन केलं, तर नेमकी सती कोण आणि सतीचा अवतार कसा झाला, सतीचा जन्म कसा झाला? महिला मंडळ जरा लक्ष देऊन ऐका. सती मातेचा अवताराविषयीचा प्रश्न किंवा सृष्टी विस्ताराविषयीचा प्रश्न नारद महर्षींनी देखील ब्रह्माजींना विचारला होता. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर देत असताना ब्रह्माजी सांगतात, हे नारदा, मी हजारो वर्ष तप केल्यानंतर मला विष्णू देवाचं दर्शन झालं. विष्णू देवांनी त्यावेळी मला माझी स्वतःची उत्पत्ती सांगितली की मी कोण, ब्रह्मांना मी कोण याचं उत्तर विष्णू देवांनी दिलं आणि आज्ञा केली की तुम्हाला पुढे सृष्टी विस्तार करायचा आहे. म्हणून ब्रह्माजी म्हणतात की मी सृष्टीचा विस्तार करण्यासाठी प्रारंभ केला, पण आधी अशी विचित्र सृष्टी निर्माण झाली की ज्या विचित्र सृष्टीला पाहिल्यानंतर माझ्या मनाला समाधान नाही प्राप्त झालं. म्हणून पुन्हा त्या सृष्टीचा लय केला, ज्याला म्हणतात सर्ग निर्माण केला. पहिल्या सर्गामध्ये समाधान नाही मिळालं, तर त्यावेळी त्यांनी 9वा म्हणजे कुमार सर्ग याची प्राप्ती झाली. त्या कुमार सर्गामध्ये सनत, सनातन, सनत कुमार अशा 4 कुमारांची निर्मिती झाली. त्याच वेळी त्यांच्या ब्रह्माजीच्या भृगुटीतून रुद्र भगवान सुद्धा प्रकट झाले. बोला श्री रुद्र भगवान की जय. सनातन ऋषींना, सनकादिक ऋषींना ब्रह्माजी जेव्हा सांगतात की बाळांनो, तुम्ही आता मोठे व्हा आणि मोठे झाल्यानंतर तुम्ही सृष्टीचा विस्तार करा, तुम्ही विवाह करा, लग्न करा, त्यावेळी मात्र त्यांनी हात जोडले, सांगितलं, पिताश्री, लग्न झाल्यानंतर चांगल्या चांगल्यांची फजिती होते, ती फजिती आम्हाला करून घ्यायची नाहीये, म्हणून आम्ही लहानच बरे. ते निघून गेले तिथून. रुद्र भगवान परमात्मा यांना ज्यावेळी आज्ञा केली, तर त्यांच्या माध्यमातून भूत, वेताळ, विंचू, साप, सर्प असंच काहीतरी विचित्र निर्माण झालं. तर ते पाहूनही ब्रह्माजींना समाधान नाही वाटलं, म्हणून ब्रह्माजींनी 10 ऋषी आधी निर्माण केले. हा विषय श्रीमद भागवतातही सांगितला जातो. 10 ऋषी निर्माण केले. ऐका. नेत्र से मरीची, हृदय से भृगु, शिर से अंगिरा बनाए है, व्यान से पुलह, अपान से कृतो, समान से वशिष्ठ बनाए है, प्राण से प्रजापति, उदान से पुलस्य, श्रोत्र से मुनि अत्रि बनाए हैं, गादि से नारद, गोद से नारद प्रकट किया, सृष्टि के कृत्य बनाए हैं. एका पंडितजींनी सुंदर या गीताच्या माध्यमातून ती व्याख्या प्रकट केली. ब्रह्माजींच्या नेत्रापासून मरीची, हृदयापासून भृगु, शिरापासून अंगिरा, व्यानपासून पुलह, अपानापासून कृतु, समानपासून वशिष्ठ, प्राणापासून प्रजापती, उदानपासून पुलस्य, क्षोत्रापासून मुनी अत्री आणि मांडीपासून म्हणजे गोदीपासून नारद महर्षी यांना प्रगट केलं. असं सृष्टीचं निर्माण झालं. त्यानंतर या 10 ऋषींचा विस्तार कसा होणार, यांचं कुटुंब कसं चालणार, म्हणून ब्रह्माजींच्या डाव्या अंगापासून शत्रुपा आणि उजव्या अंगापासून मनु, असं मनु शत्रुपा हे जोडपं निर्माण झालं. त्या मनु शत्रुपाला 3 कन्या, आकुती, देहुती, प्रसूती आणि 2 पुत्र, प्रियव्रत आणि उत्तानपाद. श्रीमद भागवतात असं वर्णन करतात, प्रियव्रतोत्तानपाद शतरूपापते सुतौ, वासुदेवस्य कलया रक्षया जगत स्थितौ. या प्रियव्रत आणि उत्तानपाद यांचा विस्तार गोड सांगितला. रुची प्रजापती यांना यज्ञ नावाचा पुत्र झाला. एवढंच नाही, देवहूती नावाची जी कन्या आहे तिला कर्दम नावाचा पुत्र झाला. त्या देवहूती आणि कर्दम यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना कपिल भगवान पुत्र झाले आणि 9 कन्या झाल्या, ज्यांनी सांख्य शास्त्राचा निर्माण केला. एवढंच नाही, तर त्यांची जी 3री कन्या होती प्रसूती, या प्रसूतीला दक्ष प्रजापतीला दिलं गेलं आणि दक्ष आणि प्रसूती यांना 24 कन्या झाल्या. त्यापैकी 13 कन्या त्यांनी धर्माला दिल्या. त्या 13 कन्यांचं नाव असं आहे, लक्ष देऊन ऐका.
श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तृष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी, कीर्ती या 13 कन्या धर्मास दिल्या आणि एक कन्या भृगु ऋषींना दिली. सतपथा नावाची, संभूती नावाची कन्या मरीचींना देण्यात आली. अनुसूया अत्रि ऋषींना दिली. ऊर्जा वशिष्ठांना दिली. स्वहा नावाची कन्या अग्नि ऋषींना दिली आणि स्वधा नावाची कन्या पितरांना दिली. असा सृष्टी विस्तार या ठिकाणी ब्रह्माजींचा सांगितला जातो. पुन्हा पुढचं वर्णन असं आहे की याच प्रसूतीच्या पोटी सती मातेचा अवतार सांगितला गेला. आता याचा विस्तार जर करायचं म्हटलं तर ज्यावेळी दक्ष प्रजापती यांनी भगवान ब्रह्माजींना विनंती केली की हे प्रभू, माझ्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी माझ्या पोटी असं दिव्य रत्न जन्माला यावं की तिच्या नावाबरोबर माझंही नाव अजरामर होईल. त्यावेळी ब्रह्माजी म्हणतात की पुत्रापेक्षा तर पुत्री श्रेष्ठ आहे, मुलापेक्षा मुलगी बरी आहे. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला हाच विषय सांगण्याचा प्रयत्न करते की जेवढी किंमत, जेवढं महत्व तुम्ही मुलाला देतात त्यापेक्षा अधिक महत्व मुलीची, कन्येची सुद्धा आहे. आणि म्हणून कन्या प्राप्तीसाठी दक्ष प्रजापतीने तप केलं आणि ते तप आदि माया शक्तीचं प्रजापती दक्षांनी केलं. सुंदर सुंदर ध्यान करतात महाराज. सर्वेश्वरी परमेश्वरी हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी परमेश्वरी हे मातृरूप महेश्वरी. भगवतीचं चिंतन करतायत. आदि माया जगदंबेचं प्राकट्य आता होणार आहे. तू सर्वेश्वरी आहेस, तू परमेश्वरी आहेस, तू मातृरूप आहेस आणि तूच महेश्वरी आहेस. त्या शक्तीचं पाचारण करतायत दक्ष प्रजापती. करुणामयी ममतामयी, करुणामयी ममतामयी हे मातृरूप महेश्वरी, हे मातृरूप महेश्वरी. सर्वेश्वरी परमेश्वरी हे मातृरूप बोला श्री अंबा माता की जय. जगत जननी भगवती प्रकट झाली आणि त्यावेळी भगवतीने दक्ष प्रजापतीला आश्वासन दिलं, हे दक्ष, मी तुझ्या पोटी कन्या रूपाने नक्कीच अवताराला येईल, पण माझी एक अट आहे. ज्या दिवशी तू कन्येचा अपमान करशील त्या दिवशी तुझं सर्व वैभव नष्ट होईल आणि त्या दिवशी मी देखील तुला सोडून जाईल. तीच भगवती दक्ष प्रजापतीची सगळ्यात लहान कन्या सती मातेच्या रूपाने अवताराला आली. बोला सती माता की जय. सती मातेचं बालपण खूप सुंदर विस्ताराने तुलसीदासजी रामचरित मानस मध्ये वर्णन करतात. सुंदर बालपण त्यांचं जात आहे. बालपणीचं नारद महर्षींचं दर्शन झालं. नारद महर्षींना गुरु रूपाने सती माता पूजतात. नारद महर्षींनी सती मातेचा हात पाहून सांगितलं, देवी, तुम्ही सर्वसाधारण नाही, तुम्ही देवादिदेव महादेवाची अर्धांगिनी म्हणून तुमचा अवतार आहे. म्हणून तुम्ही महादेवाचं ध्यान करा, जेणेकरून महादेव तुम्हाला पती रूपाने प्राप्त होतील. सती मातेने खूप सुंदर असं तप केलं महादेवाचं. सती मातेची परीक्षा घेण्यासाठी सप्त ऋषी देखील आले. त्यावेळी सप्त ऋषींच्याही प्रश्नाचं उत्तर सती मातेने सुंदर युक्तीने दिलेलं आहे. आणि ऐका, त्या सती मातेच्या विवाहाचा प्रसंग नारद महर्षी ज्यावेळी विस्ताराने सांगतात की म्हटले, ही सती ज्यावेळी महादेवाचं तप करायला जात होती त्यावेळी आपली कोमल सुकुमारी कन्या तप करते हे पाहून आई त्यांना म्हणवते, उमा उमा या 2 शब्दांनी आईने बोलवलं. उ याचा अर्थ नको आणि मा याचा अर्थ जाऊ, म्हणून उमा नावाने भगवतीचं नाव एक प्रसिद्ध झालं.
सुंदर या ठिकाणी सती मातेचा विवाह भगवान भोलेनाथांबरोबर झाला. पण पुढचा विस्तार खूप सुंदर आहे. एक वेळा प्रसंग असा झाला, सती माता आणि भगवान भोलेनाथ कुंभज ऋषींच्या आश्रमामध्ये त्रेतायुग चालू असताना एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाए संग सती जग जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जानी श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषी पायी. कुंभज ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान भोलेनाथ आणि सती माता दोघही प्रभू रामचंद्रांची कथा श्रवण करण्यासाठी आलेले आहेत. पण सती मातेच्या मनामध्ये जरा संशय निर्माण झाला. प्रभू, तुम्ही ज्या रामाची कथा ऐकतात, तुम्ही ज्या रामाचं ध्यान करतात, तो राम खरंच देव आहे का? भगवान भोलेनाथ म्हणतात, देवी, माझ्या देवाविषयी असं म्हणू नका का. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम जगत पसारा, एक राम सबसे न्यारा. पण शब्दावर विश्वास ठेवला नाही सती मातेने. संशय निर्माण झाला आणि सतीने सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेऊन सती माता प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी आल्या. ऐका, त्यावेळी प्रभू रामचंद्र विलाप करत होते आणि आपल्या सीतेचा शोध घेत होते. हे खग हे मृग मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. हे खग, हे मृग, हे पशु, हे पक्ष्यांनो, हे झाडांनो, हे वेलींनो, माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? सती मातेच्या मनामध्ये संशय आहे. जर खरंच राम देव राहिले असते तर देवाला आपली बायको शोधण्याची गरजच नव्हती. आणि देवाची बायको कोणी पळवू शकतं का? म्हणून परीक्षा घेतली. सतीने सीतेचं रूप घेतलं. पण ऐका, प्रभू रामचंद्रांनी सती मातेला ओळखलं आणि हात जोडून उभे राहिले. माते, तू का आई? कहे हूँ बहोरी कहा ऋषि के तो विपिन अकेली बिरही के तो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। सती मातेने आपली मान खाली घातली. पूर्ववत सीतेचं रूप टाकून सती रूपामध्ये आल्या आणि धावतच आपल्या कैलासावर आल्यानंतर भगवान भोलेनाथ विचारतात, देवी, कुठे गेला होतात? आणि माझ्या रामाचं दर्शन घेण्यासाठी जर तुम्ही गेलात तर परीक्षा घेतली का माझ्या रामाची? त्यावेळी सती माता आपल्या पती बरोबर पहिल्यांदा खोटं बोलल्या आणि सांगतात, कछुन परीक्षा लीन गोसाये कछुन परीक्षा लीन गोसाये गोसाई, मी काही परीक्षा घेतली नाही म्हटले प्रभू तुमच्या रामाची. खोटं बोलल्या.
पण महादेवाने ओळखलं की आज माझी सती माझ्या बरोबर पहिल्यांदा खोटं बोलली, म्हणून ज्या सतीला शेजारी बसण्याचं स्थान दिलं त्या सतीला आता भोलेनाथ समोर बसण्याचं स्थान देऊ लागले, कारण सतीने सीतेचं म्हणजे प्रभूच्या आईचं रूप घेतलेलं होतं. ऐका महिला मंडळ, सती माता एकच वेळा खोटं बोलल्या तरी पुढे एवढा मोठा प्रसंग आला. दक्ष प्रजापतीने महादेवांना कमी दाखवण्यासाठी, कमी लेखण्यासाठी यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सर्वांना भाग दिला पण महादेवांना भाग दिला नाही. आणि ज्यावेळी कैलासावरून सतीच्या बहिणी विमानारूढ होऊन दक्षाच्या घरी म्हणजे माहेरी जात होत्या, त्यावेळी सती मातेला त्या हाक मारू लागल्या, सती आम्ही निघालोय पुढे, तुला नाही यायचं का पिताश्रींकडे. आणि सती मातेला माहिती मिळाली की माझ्या पिताश्रींच्या घरी यज्ञ आहे, यज्ञामध्ये सगळे पाहुणे मंडळी जात आहेत, माझ्या बहिणीही जात आहेत, मग मी का जाऊ नये. म्हणून सती माता महादेवांची आज्ञा घेण्यासाठी येतात. प्रभू माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ महोत्सव आहे आणि तिथे आपण गेलं पाहिजे. ऐका महादेव सती देवीला समजवतात, सती महादेव म्हणतात की जर आनंद उत्सव असेल, लग्न समारंभ असेल, एखादी पूजा असेल तर त्या ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये. आणि एखाद्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग असेल, कोणी वारलं असेल तर दुःखाच्या प्रसंगी बोलवण्याची वाट पाहू नये. तुझ्या वडिलांच्या घरी आनंद उत्सव आहे, यज्ञ आहे, मग यज्ञामध्ये त्यांनी जर आपल्याला आमंत्रित केलं नाही, जर बोलवलं नाही तर का जावं. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना आदर मान नहीं उस घर को जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर को जाना चाहिए. चाहे बेटी कितनी प्यारी हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी प्यारी हो उसे सिर पर चढ़ाना ना चाहिए. जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना जिस घर में आदर मान नहीं उस घर को जाना चाहिए. उस घर को जाना चाहिए. तदपि विरोध मान जाओ ये कहा गए कल्याण न हो ये. यद्यपि मित्र प्रभु बिंदु गुरु गेहा जाय न बिनु बोले संदेहा. भारतीय नेल सौंब समझावा आवी बसन ज्ञानोर आवा. आवत ही हर्षे नहीं नैनन नहीं स्नेह. तुलसी तहा न जाए जहाँ कंचन बरसे नेह. आपण गेल्यानंतर जर एखाद्या घरामध्ये माणसांना आनंद होत नसेल तर त्या घरात सोन्याचा पाऊस जरी पडत राहिला तरी शाण्या माणसाने अशा घरची पायरी चढू नये ज्या घरी आपला आदर आदित्य होत नसेल. पण सती मातेने कितीही समजवलं तरी ऐकलं नाही. शेवटी भोलेनाथ म्हणतात तुझी इच्छा असेल तर जा. सती माता काही गणांसह आपल्या वडिलांच्या घरी आलेल्या आहेत. पाहतात तर सगळीकडे आनंदी आनंद होता, मोठा आनंद आहे सती मातेच्या हृदयामध्ये. मी माझ्या माहेरी आली, माझ्या माहेरी आली. बहिणींनी सती मातेला पाहिलं पण तोंड फिरवलं. काही बहिणी तर सती मातेचा उपहास करू लागल्या, सती एकटीच आलीस का, तुझ्या नवऱ्याला नाही आणलं सोबत. तेवढ्या दुसरी म्हणते अगं कशी सोबत आणणार, त्याच्या अंगावर कपडे तर पाहिजे, असाच फिरतो तो स्मशानात. तेवढ्यात दुसरी म्हणते अगं स्मशानातच राहतो की कधी घरी पण येतो. अशा विचित्र शब्दांनी सती मातेच्या हृदयाला टोचतील लागतील असे शब्द त्या वापरू लागल्या. पण तरीही सती माता त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, हसण्यामध्ये त्यांचे शब्द घालवले. कुणी सती मातेचा आदर आतिथ्य करत नाहीये. फक्त आईच्या हृदयामध्ये ममत्व होतं.
आईने सतीला मिठी मारली आणि सांगितलं, बाळ सती, तू आता इथे आलेलीच आहेस तर जास्त वेळ थांबू नको, तू लवकर इथून जा. कारण आईला माहित होतं, जर माझ्या सतीने यज्ञशाळा पाहिली आणि यज्ञात जर शिवाचं स्थान नसलेला असा विचित्रपणा पाहिला तर सतीचा क्रोध अनावर होईल. पण सतीने आईच्या बोलण्याकडे लक्ष न देता तशाच यज्ञशाळेमध्ये सती मातेने प्रवेश केला. पाहिलं तर ब्रह्माजी, विष्णू, इंद्र, चंद्र असतील नसतील सगळ्या देवतांचे आविर्भाव दिले जात होते, सगळ्या देवतांची पूजा केली जात होती. पण महादेवाचं स्थान मात्र त्या ठिकाणी दिसलं नाही. सती मातेला राग आला. सती मातेने आपल्या पिताश्रींना अतिशय कठोर शब्दाने बोलू लागल्या, पिताजी, देवादी देव महादेव असताना ज्यांच्यापासून तीनही काल निर्माण होतात, जे काळाचेही काळ आहेत, अशा भोलेनाथांना जर तुम्ही आदराचं स्थान या यज्ञात दिलं नसेल तर मी शाप देते, तुमचा हा यज्ञ कधीच पूर्ण होणार नाही, सफल होणार नाही. पिताश्री सुद्धा सती माते बरोबर वाईट आणि कठोर शब्दाने बोलू लागले. आता मात्र सती मातेचा राग अनावर झाला. सती माता विचार करतायत, जर मी माघारी परत माझ्या पतीकडे गेली तर माझे पती परमेश्वर मला दाक्षायणी म्हणून हाक मारतील. ज्या शरीराचा संबंध या दक्षाबरोबर आहे ते शरीरच मला ठेवायचं नाहीये. म्हणून सती माता अतिशय क्रोधाग्नीने संतप्त झाल्या आणि त्या यज्ञ कुंडामध्ये त्यांनी प्रवेश केला, उडी मारली आणि त्या यज्ञ कुंडाचा विध्वंस झाला. सगळीकडे शांतता पसरली. सती माते बरोबर आलेले जेवढेही गण होते त्या समस्त गणांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला. आमची माता, आमची आई, जर आमच्या आईचा असा अपमान या ठिकाणी झाला असेल तर आम्ही तो यज्ञ सफल होऊ देणार नाही. तीच बातमी भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचली. महादेवांनी आपली जटा उपटली, त्या जटेतून वीरभद्र प्रकट झाले. बोला श्री वीरभद्र महाराज की जय. वीरभद्र प्रकट झाले आणि वीरभद्रांनी त्या यज्ञाचा विध्वंस केला. अनेक प्रकारचे शाप एकमेकाला दिले गेले आणि शेवटी भगवान भोलेनाथ तिथे प्रकट झाले. भगवान भोलेनाथांनी एका प्रहाराने दक्ष प्रजापतीचं शिर धडा वेगळं केलं. आता मात्र सारे देवी देवता घाबरू लागले. आता काय होणार, आता काय होणार, आता प्रलयाची स्थिती आलेली आहे. अशा वेळी सर्वांनी भोलेनाथांची आराधना केली, भोलेनाथांचं ध्यान करू लागले. माझा भोलेनाथ एवढा आशुतोष आहे, एवढी शांत मूर्ती आहे. शरण येणारा शत्रू जरी असला तरी त्या शत्रूला भोलेनाथ स्थान देतात आणि भोलेनाथांनी आपला क्रोध शांत केला. दक्ष प्रजापतीला बोकडाचं मस्तक बसवलं गेलं आणि बोकडाच्या मस्तकाने दक्ष प्रजापती भोलेनाथांचं भजन करू लागले, चिंतन करू लागले, मनन करू लागले. दक्ष प्रजापतींवर भोलेनाथ प्रसन्न तर झाले, पण मनामध्ये सतीविषयीचा विरह अजूनही कायम होता. ते पडलेलं जळत असणारं प्रेत सतीचं आपल्या हातामध्ये घेतलं आणि महादेव त्रिभुवनामध्ये फिरू लागले. हा सती, हा सती, हा सती म्हणून सतीचा विलाप करतायत. त्यावेळी मात्र समस्त देवतांनी विष्णू भगवंताला प्रार्थना केली, प्रभू, जर भोलेनाथ असेच सतीच्या वियोगामध्ये सतीचं मृत शरीर घेऊन फिरत राहिले तर पुढे सृष्टीचं काय होणार, या जगाची स्थिती बिघडेल. म्हणून अशी लीला करा की जेणेकरून सतीच्या शरीराचे खंड खंड होतील आणि भोलेनाथांच्या अंतकरणातला जो विरह भाव आहे हा भाव शांत होईल. त्यावेळी विष्णू परमात्म्याच्या सुदर्शन चक्राद्वारे सती मातेच्या शरीराचे 52 तुकडे झाले. तेच 52 तुकडे 52 शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले. बोला जगदंबा माता की जय. त्या 52 शक्तिपीठापैकी आपण 3.5 शक्तिपीठ जाणतो, त्याची माहिती मी उद्याच्या सत्रात तुम्हाला देणारच आहे. पण तत्पूर्वी ज्या नवचंडीची आपण पूजा करतो, ज्या नवदुर्गेचं आवाहन आपण नवरात्र उत्सवामध्ये करतो, त्या नवरात्र उत्सवाचा आनंद आज आपल्याला या पावन पवित्र अशा या धर्म मंडपाखाली घ्यायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी 2 मिनिटं भजन करूया. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं.
श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नवरात्र उत्सवामध्ये ज्या जगज्जननी जगदंबा मातेचं आपण स्मरण करतो, त्या जगज्जननी जगदंबा मातेचं स्मरण शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात. एका सुंदर अभंगातून त्याच भगवतीचं चिंतन करत असताना आपल्याला आता साक्षात प्रत्यक्ष त्यांचंही दर्शन होणार आहे. ऐका. दारू घडवया ग दारू घडवया दारू घडवया ग दारू गडबया गदार दारू घडवया ग दारू घडवया दारू घडवया ग दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू घडवया दारू घडवया दारू गडबया दारू घड दारू गडबया दारू घडवया दारू घडवया दारू गडबया दारू घड दारू गडबया तुझे ध्यान करती चंद्रसूरताने तडपती गगनाचे प्रावरण रुढती ते तारांगणे भांगे भरले मोती दारू घडवया ग दारू घड दारू घडवया दारू घडवया दारू घड दारू घडवया दारू गडबया दारू घड दारू गडबया दारू गडबया दारू घड दारू गडबया दारू घडवया दारू घड दारू घडवया दारू घडवया दारू घड दारू गडबया दारू घडवया दारू घडवया दारू घड दारू घडवया दारू गडबया दारू घड दारू गडबया दारू गडबया दारू घड दारू गडबया भगवतीचं स्वागत करूया. बोला श्री नवदुर्गा माता की जय. भगवान भोलेनाथ माता